इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलमधील चालू असणाऱ्या संघर्षाकडे गीतेच्या नजरेतून पाहता येईल का? गीतेतील तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे युद्ध समजून घेणे शक्य आहे का? या युद्धात तत्त्वज्ञान सांगणारा कृष्ण नाहीच, पण माझ्या माणसांना मी कसे मारू म्हणून संभ्रमित झालेला अर्जुनही नाही. जे चालले आहे ते धर्मयुद्धही नाही. दोन्ही बाजूनी अहंकारी दुर्योधनच आपापसात लढत आहेत. लढाई जिंकण्यासाठी या तीनही राष्ट्रांचे नेते अनुयायी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. ज्यूंना संपवायचे व साऱ्या जगाला इस्लाम करायचे या हेतूनेच पेहलवीनंतरच्या इराणची निर्मिती झाली होती. त्यासाठी सामरिक ताकद हवी. इस्लामच्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा ठेवतील असे अनुयायी हवेत. हमास, हिजबुल्ला, हुती, आयसिससारख्या आत्मघाताची तयारी असणाऱ्या, दहशतीच्या बळावर जगाला वेठीला धरणाऱ्या अतिरेकी संघटना हव्यात. त्यासाठी पैसे, शस्त्रबळ, मनुष्यबळ हवे, अणुबॉम्ब हवेत. ते लांबवर फेकता येतील अशी क्षेपणास्त्रे हवीत. हे सारे उभारण्याचा, जोडण्याचा प्रयत्न खोमेनींच्या राजवटीत चालू होता. हे सारे उघडपणे चालू होते. इराणच्या राज्यकर्त्यांचा हेतू जगाला कळत होता. त्याला आवर घालायला हवा हेही जगातील अनेकांना कळत होते, पण ते कसे करता येईल याचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. अमेरिकेला ग्रेट बनवू पाहणारा, स्वतःला जगाचा दादा समजणारा, सत्तेचा माज असलेला ट्रम्प सत्तेवर आला. ग्रेटर इस्रायल निर्माण करण्याची स्वप्ने पाहणारा नेत्यानाहू सत्तास्थानी होताच. त्यांची युती होणे अटळ होते. या दोघांनी मिळून इराणला संपवण्याचा निर्णय घेतला. ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम या अब्राहमिक धर्माची माणसे एकमेकाविरुद्ध लढाईला उभी राहिली. ज्यू हे आर्थिकदृष्ट्या संपन्न होते, पण त्यांचे स्वतःचे असे राष्ट्र नव्हते. त्यांच्याकडे सामरिक सामर्थ्यही नव्हते. इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर ज्यूंना स्वतःची भूमी, राष्ट्र मिळाले. मुस्लिम राष्ट्रांनी त्या देशाला वेढले होते. ज्यूंचे अस्तित्व मुस्लिमांना खटकत होते. त्यांना संपविण्याचा प्रयत्न मुस्लिमांनी केला. त्यामधूनच ज्यू हे अधिक प्रबळ होत गेले. कारण एकतर ते कामसू होते, हुशार होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा लढा अस्तित्वासाठी चालू होता. ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम हे तीनही अब्राहमिक धर्मामधील वाद, संघर्ष हे शतकानुशतकापासून चालत आले आहेत. या तीनही धर्मांमध्ये जजमेंट डे अशी कल्पना आहे. जीव एकदाच जन्माला येतो. मृत्यूनंतर निवाड्याच्या दिवसापर्यंत तो थडग्यामध्ये पडून राहतो. त्याने आयुष्यात जी कर्मे केली असतील त्याप्रमाणे तो स्वर्गात किंवा नरकात जातो. हिंदू धर्मात जजमेंट डे अशी कल्पनाच नाही. मृत्यू देहाचा होतो, आत्म्याचा नाही. मृत्यू ही जीवनाची अखेर नाही. मृत्यूनंतर देह नवीन शरीरात जन्माला येतो. कपडे बदलावेत तसे आत्मा शरीर बदलतो. जीवनाची वाटचाल जनन, मरण, पुन्हा जननाच्या दिशेने चालू राहते. ज्यांना यामधून सुटका हवी असते त्यांना ज्ञानमार्गानेच जावे लागते. अंतिम ज्ञान होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. सृष्टीत जे काही दिसत असते ती परमेश्वराचीच विविध रूपे आहेत. एकेश्वरी धर्माचे पालन करणाऱ्या माणसांना गीतेतील हे तत्त्वज्ञान पटणारे नाही. विज्ञानही पुनर्जन्म मान्य करत नाही. पण विश्वातील ऊर्जा संपत नाही किंवा अणूही नाहीसे होत नाहीत. नाहीसे झाले असे वाटणारे सारे काही वेगळ्या रूपात पुढे येत राहते. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. हे नियम भौतिकशास्त्राने मांडले आहेत. गीता लिहिणाऱ्याने, सांगणाऱ्याने त्यांच्या शब्दातून नेमके हेच सुचवले आहे. व्यासांना किंवा कृष्णाला हे कसे कुठून कळले माहीत नाही, पण तेच अंतिम सत्य आहे. पुराणांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येकाची कथा ही जगडवयाळ अशा कोड्याचा भाग आहे. अवाढव्य विस्तारात पसरलेल्या विश्वाचा आपण एक छोटासा भाग आहोत. आकलनाच्या पलीकडे असणाऱ्या, विश्व व्यापून दशांगोळे राहणाऱ्या त्या नियंत्याने आपल्याला जन्माला घातलेले आहे. हा निर्माता कोण आहे व त्याचे आपले नाते काय आहे या वसुंधरेवर हे फक्त उत्क्रांत असणाऱ्या मानवालाच कळू शकते. त्याला जाणण्यासाठी स्वतःची आकलनाची क्षमता वाढवणे व त्यासाठी ज्ञानी गुरूचा शोध घेता यायला हवा. अर्जुनाच्या नशिबाने त्याला कृष्णासारखा गुरु मिळाला. सध्या चालू असलेल्या लढ्यात दुर्योधनांना कृष्ण नकोच आहे. परिणामी आपापसात झगडून त्यांना बराच मोठा फटका बसेल
यामुळे साऱ्या जगाची होरपळ होईल. जगातील अनेक निष्पाप माणसांचाही यामध्ये बळी जाणार आहे. या संदर्भात गीता काय सुचवते त्यावरील विचार आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.